नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता हा निर्देशांक आहे, यामध्ये 63 देशांच्या यादीत भारत हा 8व्या क्रमांकावर आहे. आणि आता या निर्देशांकामध्ये प्रथम 3 स्थान रिकामी ठेवण्यात आलेले आहेत. कारण कोणत्याही देशाने इतकी चांगली कामगिरी केलेली नाही की त्यांना प्रथम 3 स्थानावर क्रमांक देण्यात यावा. आणि या निर्देशांकामध्ये 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क हा देश आहे, 5व्यावर स्वीडन, 6व्यावर चिली, 7व्यावर मोरोक्को आणि 8व्या क्रमांकावर आपला भारत हा देश आहे. आणि यामध्ये हे सुद्धा लक्षात राहू द्या, भारताच्या आधी मोरोक्को हा देश आहे आणि भारताच्या नंतर एस्टोनिया या देशाचा क्रमांक आहे. आणि या रँकिंगमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 63व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर इराण हा देश आहे. 62व्या क्रमांकावर सौदी अरेबिया आणि 61व्या क्रमांकावर कझाकिस्तान हा देश आहे. आणि मित्रांनो, डेली तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्लोबल शील्ड अगेन्स्ट क्लायमेट रिस्क ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे? तर आता ही योजना G7 या संघटनेच्या नेतृत्वाखाली लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि ही योजना कुठे लॉन्च करण्यात आलेली आहे? तर अलीकडेच पार पडलेल्या COP27 परिषदेमध्ये ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि ही जी योजना आहे ही G7 आणि तसेच हवामान संवेदनशील देशाच्या V20 गटाच्या समन्वयाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या विकसनशील देशांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आणि तसेच या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ यासारख्या घटनांनंतर पूर्वव्यवस्थित विमा आणि आपत्ती संरक्षण निधी लवकरात लवकर प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि आता या ग्लोबल शील्ड योजनेसाठी जर्मनीकडून 170 दशलक्ष युरो आणि डेन्मार्क आणि आयर्लंडसह इतर देशांकडून 40 दशलक्ष युरोचे समर्थन मिळणार आहे. आणि याच्या प्रथम प्राप्तकर्त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? तर पाकिस्तान, बांगलादेश, कोस्टारिका, फिजी, सेनेगल, फिलिपिन्स आणि घाना या देशाचा यामध्ये समावेश आहे. आणि आता जी G7 संघटना आहे, या संघटनेमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? तर पहा, यामध्ये कॅनडा, USA, UK, फ्रान्स, जपान, इटली आणि जर्मनी या 7 देशांचा समावेश होतो. आणि यावेळेसची G7 परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर जर्मनी या देशामध्ये करण्यात आलं होतं. आणि आता हा जो V20 देश आहे, हे अतिसंवेदनशील हवामान बदलाचा सामना करत असलेल्या 58 देशाचे प्रतिनिधित्व करतो. तर एवढ्या बाबी याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणते राज्य हत्तींच्या मृत्यूचे ऑडिट फ्रेमवर्क सादर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता तामिळनाडू हे राज्य हत्तीच्या मृत्यूचे ऑडिट फ्रेमवर्क सादर करणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि नुकतेच आता तामिळनाडू राज्यामधील वन विभागाने राज्यातील हत्तींच्या मृत्यूंची नोंद आणि निरीक्षण करण्यासाठी हा तपशील जाहीर केलेला आहे. आणि हा फ्रेमवर्क सादर करण्यामागचं रिझन काय आहे? तर हत्तींच्या होणाऱ्या मृत्यूचे कारण शोधणे हे या ऑडिट फ्रेमवर्क सादर करण्यामागचं कारण आहे. आणि आपण आता इथं हत्तीविषयी बोलत आहोत, तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. संपूर्ण आशियातील हत्तीपैकी 60% हत्ती हे भारतात आढळतात. आणि भारतामध्ये प्रोजेक्ट एलिफंट कधी लॉन्च करण्यात आला होता? तर 1992 मध्ये भारताने प्रोजेक्ट एलिफंट लॉन्च केला होता. आणि या प्रोजेक्टनुसार भारतामध्ये दर 5 वर्षांनी हत्तीची गणना केली जाते. आणि याआधी 2017 मध्ये अशी गणना करण्यात आली होती. आणि त्यानुसार भारतामध्ये एकूण हत्ती किती होते? तर 27,312 इतके हत्ती भारतामध्ये होते. आणि या हत्तीच्या गणनेनुसार सर्वाधिक हत्तींची संख्या कोणत्या राज्यामध्ये होती? तर कर्नाटक या राज्यामध्ये होते. त्यानंतर आसाम आणि केरळ या राज्यांचा क्रमांक होता. आणि पहा, भारतातील पहिले एलिफंट रिझर्व हे कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? तर झारखंड राज्यामध्ये सिंहभूम एलिफंट रिझर्व नावाने भारतातील पहिलं एलिफंट रिझर्व स्थापन करण्यात आलं होतं. आणि दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिवस साजरा केला जातो. आणि आता आशियाई हत्तीचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर एलिफास मॅक्सिमस असं आशियाई हत्तीचं वैज्ञानिक नाव आहे. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच कोमोरोस या देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता या कोमोरोस या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून बंडारू विल्सन बाबू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अजून एकदा नाव ऐका, काय नाव आहे? तर बंडारू विल्सन बाबू असं यांचं नाव आहे. आणि याआधी सुद्धा तुम्ही हे नाव ऐकलं असेल,
कारण नुकतीच आता त्यांची मादागास्करमध्ये भारताचे राजदूत म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती आणि याबरोबरच आता त्यांना कोमोरोस या देशामध्ये सुद्धा भारताचे राजदूत बनवण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता ते दोन्ही देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य करणार आहेत. त्यासाठी यांचं नाव लक्षात राहू द्या, बंडारू विल्सन बाबू. आता हे कोमोरोस आणि मादागास्कर या दोन्ही देशाचे राजदूत असणार आहेत. आणि याबरोबरच आपण याआधी हे सुद्धा पाहिलं होतं की कुवेत या देशाचे राजदूत म्हणून डॉक्टर आदर्श स्विका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्लोवाक प्रजासत्ताक देशामध्ये राजदूत म्हणून अपूर्व श्रीवास्तव, दक्षिण कोरिया देशातील राजदूत म्हणून अमित कुमार आणि गिनी प्रजासत्ताक या देशामध्ये राजदूत म्हणून अवतार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तसेच ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून विक्रम दुराईस्वामी आणि कॅनडामधील उच्चायुक्त म्हणून संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हा कोमोरोस देश आहे, हा मॅपमध्ये कुठे आहे तर पहा, तुम्हाला आता इथे कोमोरोस हा देश दिसत असेल. आणि या कोमोरोस या देशाची राजधानी काय आहे तर मोरोनी ही याची राजधानी आहे. आणि चलन काय आहे तर कोमोरियन फ्रँक हे या कोमोरोस या देशाचं चलन आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये काय विचारलेलं आहे तर आता गांधी मंडेला या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. तर आता या वर्षीच्या गांधी मंडेला या पुरस्काराने तेनजिन ग्यात्सो यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे तेनजिन ग्यात्सो आहेत हे तुमच्या परिचयाचे आहेत, पण तुम्ही यांना 14वे दलाई लामा या नावाने ओळखता. तर लक्षात राहू द्या, 14व्या दलाई लामा यांचं नाव काय आहे तर तेनजिन ग्यात्सो असं यांचं नाव आहे. आणि आता यांना यावर्षीचा गांधी मंडेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो तर हा पुरस्कार गांधी मंडेला फाउंडेशनद्वारे देण्यात येतो. आणि कशासाठी देण्यात येतो तर जागतिक शांतता आणि स्वातंत्र्याच्या हितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. आणि या पुरस्काराची सुरुवात आणि फाउंडेशनची स्थापना 2019 मध्ये गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त करण्यात आलेली आहे. आणि या वर्षीचा हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते हा या वर्षीचा पुरस्कार तेनजिन ग्यात्सो म्हणजे 14व्या दलाई लामा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि याआधी सुद्धा आपण काही महत्त्वाचे पुरस्कार पाहिलेले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार हा कार्लोस स्वारा यांना देण्यात आलेला आहे. 2022 साठीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार शरद कमल आचंता, ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्रोफेसर वेंकी रामकृष्णन, 2022 साठीचा कुलदीप नय्यर पत्रकारिता पुरस्कार आरपा खानम शेरवानी, एजुथाचन पुरस्कार ए सेतू माधवन, फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर पुरस्कार हा एडवर्ड एम कॅनेडी यांना देण्यात आलेला आहे. आणि ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने उर्सुला वान डेर लेन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता पुढील प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे तर भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय डायव्हर कोण बनली आहे. तर आता भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला स्काय डायव्हर बनण्याचा विक्रम हा लान्स नायक मंजू यांनी केलेला आहे. आणि नुकतंच आता त्यांनी ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुवमधून 10,000 फूट उंचीवरून उडी मारून हा विक्रम केलेला आहे. आणि आता हे ज्या लान्स नायक मंजू आहे त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत तर या हरियाणा या राज्याच्या रहिवासी आहेत, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि त्या आता सध्या ईस्टर्न कमांडच्या मिलिटरी पोलीस दलामध्ये सहभागी आहेत. आणि आता हा जो ईस्टर्न कमांड आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर आता या ईस्टर्न कमांडची स्थापना 1 नोव्हेंबर 1920 रोजी करण्यात आलेली आहे. आणि सध्या या ईस्टर्न कमांडचे कमांडिंग इन चीफ कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता हे या ईस्टर्न कमांडचे कमांडिंग इन चीफ आहेत. आणि पहा, आता तुम्हाला इथं अभिलाषा बराक यांचं नाव दिसत आहे. तर आता या ज्या अभिलाषा बराक आहेत त्या कोण आहेत तर त्या देशातील पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट आहेत. यांचं सुद्धा नाव लक्षात राहू द्या, अभिलाषा बराक या देशातील पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा, अलीकडेच दहशतवादाच्या वित्तपुरवठा विरोधी NMFT म्हणजेच नो मनी फॉर टेरर या मंत्रिस्तरीय परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे. तर आता नुकतेच नो मनी फॉर टेरर या परिषदेचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि भारतामध्ये कुठे तर भारतामधील दिल्ली या शहरामध्ये 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि ही कितव्या क्रमांकाची परिषद होती तर ही 3ऱ्या क्रमांकाची परिषद होती. आणि या परिषदेची सुरुवात फ्रेंच सरकारच्या पुढाकाराने 2018 मध्ये करण्यात आली होती. आणि याची प्रथम परिषद कधी आयोजित करण्यात आली होती तर 2018 मध्ये पॅरिस येथे नो मनी फॉर टेररची प्रथम परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि दुसरी परिषद 2019 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि तिसरी परिषद 2020 मध्येच भारतात आयोजित करण्यात येणार होती, पण कोरोनामुळे ही परिषद आता 2022 मध्ये आयोजित करण्यात येत आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा, आता नुकतीच ब्रिटन आणि भारत या दोन देशामध्ये
ब्रिटन भारत मायग्रेशन अँड मोबॅलिटी पार्टनरशिप ही पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. आणि आता या अंतर्गत किती भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना ब्रिटन या देशाचा व्हिसा देण्यात येणार आहे? तर आता ब्रिटन भारत मायग्रेशन अँड मोबॅलिटी पार्टनरशिप अंतर्गत 3,000 भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटन या देशाचा व्हिसा देण्यात येणार आहे. आणि आता जे विद्यार्थी असणार आहेत हे 18 ते 30 वर्ष वयोगटातील असतील आणि त्यांना यामध्ये 2 वर्षासाठी ब्रिटनचा व्हिसा मिळणार आहे. आणि तसेच ब्रिटिश नागरिकांना सुद्धा भारतात राहण्यास आणि काम करण्यासाठी अशाच प्रकारचा व्हिसा भारताद्वारे देण्यात येणार आहे. हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर रेजांगला लढाईचा नुकताच कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे? तर नुकताच आता रेजांगला लढाईचा 60वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि पहा 1962च्या चीन आणि भारत युद्धामध्ये काय झालं होतं, तर चीनने भारतातील 18,000 फूट उंचीवर असलेल्या रेजांगला पोस्टवर आक्रमण केलं होतं आणि त्यावेळेस त्या पोस्टवर असलेल्या कुमाऊ रेजिमेंटच्या 120 जवानांनी चीनी सैन्याला रोखलं होतं आणि या पोस्टचं रक्षण केलं होतं. आणि त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 18 नोव्हेंबरला रेजांगला दिवस साजरा केला जातो. आणि आता या दिनाला एकूण 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. लक्षात राहू द्या, रेजांगला लढाई ही भारत आणि चीन या दोन सैन्यादरम्यान झाली होती. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा, मोरा हिल या कोणत्या देशातील पहिल्या समलैंगिक महिला गव्हर्नर बनल्या आहेत? तर मोरा हिल या अमेरिका देशातील पहिल्या समलैंगिक महिला गव्हर्नर बनलेल्या आहेत. आणि आता त्यांनी नुकतीच मॅसेच्युसेट राज्यामधील गव्हर्नर पदाची निवडणूक जिंकलेली आहे. आणि त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार होत्या? तर डेमोक्रॅटिक या पक्षाच्या त्या उमेदवार होत्या. आणि तसेच यांच्याविषयी अजून एक पॉईंट लक्षात राहू द्या की त्यांना 2014 मध्ये अमेरिकेमध्ये अटर्नी जनरल म्हणून सुद्धा नियुक्त करण्यात आलं होतं. आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या सुद्धा त्या पहिल्या समलैंगिक महिला ठरलेल्या होत्या. आणि पहा, आता याआधी मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता या ज्या निवडणुका आहेत यामध्ये अरुणा मिलर या मेरीलँडमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर पदावर नियुक्त झालेल्या आहेत. आणि आता या पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला ठरलेल्या आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल दिवस हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1954 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली होती. आणि 1959 पूर्वी हा दिवस ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जात असे. आणि आता 1959 नंतर हा दिवस 20 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. आणि भारतामध्ये बाल दिन कधी साजरा केला जातो? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे 14 नोव्हेंबर हा भारतामध्ये बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात औरंगाबाद जिल्ह्याने राज्यात कितवा क्रमांक पटकावलेला आहे? तर आता माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानामध्ये औरंगाबाद जिल्ह्याने 9वा क्रमांक पटकावलेला आहे. आणि आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार SC ST OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे वर्षाला किती निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा वर्षाला निर्वाह भत्ता भेटणार आहे. आणि त्याची रक्कम किती आहे? तर 60,000 रुपये इतकी रक्कम आहे. आणि त्याचप्रमाणे आता मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा OBC विद्यार्थ्याप्रमाणे परदेशी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि या शिष्यवृत्तीमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी दरवर्षी 30 लाख रुपयाच्या मर्यादेत आणि PhD साठी दरवर्षी 40 लाख रुपयांच्या मर्यादेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. आणि पहा आता, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाद्वारे कोणत्या शहरात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे? तर आता महाराष्ट्र महिला आयोगाद्वारे मुंबई शहरामध्ये महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या मिशन अंतर्गत भारताचे पहिले खासगीरित्या विकसित रॉकेट विक्रम S यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.